मित्रांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. कारण आज मी सांगणार आहे अशा 7 शांत सवयी ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात. आणि हो, जर तुम्हाला असेच पॉवरफुल आणि रिअल लाईफ बदलणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाया. चला तर मग सुरू करूया. 7 शांत सवयी ज्यामुळे लोकांना तुम्हाला दुखवल्याचा नक्की पश्चाताप होईल. लोक तुम्हाला दुखवतात, तुमच्यावर हसतात, तुमची किंमत कमी करतात, कारण त्यांना वाटतं तुम्ही काही करणार नाही. पण खरा माणूस, स्ट्रॉंग माणूस ओरडत नाही. तो शांत राहून स्वतःला इतकं पॉवरफुल बनवतो की एक दिवस लोकांना स्वतःच पश्चाताप होईल. आज मी सांगणार आहे त्या शांत 7 सवयी ज्या तुम्हाला इमोशनली अनटचेबल बनवतील. 1. प्रतिक्रिया देणं थांबवा. बंद करा. सगळ्यात मोठी पॉवर म्हणजे रिॲक्शन कंट्रोल. जेव्हा कोणी तुम्हाला दुखावतो तेव्हा त्यांना तुमची रिॲक्शन हवी असते, तुमचा राग, तुमचं दुःख, तुमचं एक्सप्लेनेशन. पण जेव्हा तुम्ही शांत राहता त्यांना अस्वस्थ वाटायला लागतं. शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तो इमोशनल इंटेलिजन्स आहे. जे लोक प्रतिक्रिया देत नाही ते लोक गेम कंट्रोल करतात. 2. स्वतःवर काम करण्याची सवय लावा. तुम्हाला कमी लेखणारे लोक 2 गोष्टीवर जगतात, तुमची विकनेस आणि तुमची डिपेंडन्सी. दोन्ही संपवा. दररोज 1% इम्प्रूव्ह व्हा. स्किल वाढवा, कम्युनिकेशन सुधारा, फिटनेस सुधारा, नॉलेज वाढवा. जेव्हा तुम्ही सायलेंटली ग्रो होता तेव्हा लोक सायलेंटली रिग्रेट करतात. 3. कमी बोला, जास्त ऑब्झर्व करा. शांत लोक जास्त शिकतात. जे जास्त बोलतात ते स्वतःचं नुकसान करत नाही, पण जे शांत राहून निरीक्षण करतात ते योग्य वेळी योग्य चाल खेळतात. व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक म्हणजे आमचं मोटिवेशन. ऑब्झर्वेशन तुम्हाला लोकांची खरी मेंटॅलिटी दाखवते. जेव्हा तुम्ही लोकांकडून पूर्ण ओळखता तेव्हा त्यांच्याकडून दुखावलं जाणं बंद होतं. 4. तुमची उपलब्धता कमी करा. नेहमी अवेलेबल असणं म्हणजे तुमची व्हॅल्यू कमी करणं. जर तुम्ही प्रत्येक वेळी कॉल उचलत असाल, प्रत्येक वेळी रेडी असाल, प्रत्येक वेळी मदतीला धावत असाल तर लोक तुम्हाला गृहीत धरतात. तुमची प्रेझेन्स रेअर करा, तुमचा वेळ व्हॅल्युएबल करा. जेव्हा लोक तुम्हाला सहज मिळत नाहीत तेव्हा त्यांना तुमची किंमत कळते. इथपर्यंत आलेलेच असाल तर व्हिडिओवर एक कमेंट टाका, ते म्हणजे मी माझी किंमत जाणतो. 5. भावनांवर नियंत्रण ठेवा. लोक तुम्हाला दुखवतात कारण त्यांना माहीत असतं तुम्ही इमोशनली रिॲक्ट करणार. इमोशनल कंट्रोल म्हणजे मेंटल स्ट्रेंथ. राग आला शांत बसा, दुखावलं गेलं लिहून काढा, ओव्हर थिंकिंग होतं आहे ॲक्शन घ्या. तुमच्या इमोशन्सवर तुम्ही कंट्रोल ठेवला तर कोणीही तुम्हाला कंट्रोल करू शकत नाही. 6. स्वतःची व्हॅल्यू स्वतः ठरवा. लोक तुमची किंमत त्यांच्या सोयीप्रमाणे ठरवतात. जर तुम्ही स्वतःची व्हॅल्यू कमी केली तर जग ती अजून कमी करेल. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे ॲटिट्यूड नाही, तो स्टँडर्ड आहे. मला हे चालणार नाही हे शांतपणे सांगता येणं म्हणजे सेल्फ वर्थ. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा चुकीचे लोक आपोआप दूर होतात. 7. यशाने उत्तर द्या. सगळ्यात शांत आणि जोरदार बदला म्हणजे यश. कोणी तुम्हाला कमी लेखलं काही बोलू नका, प्रूव्ह करा. कोणी तुम्हाला सोडलं काही बोलू नका, ग्रो करा. कोणी तुमचा अपमान केला काही बोलू नका, इतकं मोठं व्हा की त्यांना तुमच्यापर्यंत पोचणं कठीण जाईल. यश हे शब्दांपेक्षा मोठं उत्तर असतं. मित्रांनो, लोकांना पश्चाताप करून देण्यासाठी आवाज उंच करायची गरज नसते, शांत राहून स्वतःला मजबूत बनवण्याची गरज असते. आजपासून निर्णय घ्या, मी प्रतिक्रिया देणार नाही, मी स्वतःवर काम करणार, मी माझी व्हॅल्यू वाढवणार, मी शांत राहून मोठा होणार. एक दिवस लोक तुमच्याकडे बघून म्हणतील, आपण त्याला किंवा तिला कमी लेखलं होतं, चूक झाली. तुमच्या वेदना कोणालाही दाखवू नका. लोकांना तुमची वेदना दिसली की ते 2 प्रकारचे होतात. किंवा तुम्हाला पीटी देतात किंवा तुम्हाला वीक समजतात. स्ट्रॉंग लोक रडत नाहीत, असं नाही, ते योग्य ठिकाणी रडतात. तुमची वेदना तुमच्या ग्रोथसाठी वापरा. लोकांसमोर तुमचं ब्रेकडाऊन दाखवू नका. सायलेंट हिलिंग हीच खरी पॉवर आहे. 9. कमी एक्सप्लेन करा. नेहमी एक्सप्लेन करणं म्हणजे स्वतःला जस्टिफाय करणं.
ज्यांना तुम्ही समजता ते एक्सप्लेनेशन शिवाय समजतात आणि ज्यांना समजायचंच नाही ते कितीही एक्सप्लेन केलं तरी समजणार नाहीत. तुमचं काम बोलू द्या, तुमचं कॅरेक्टर बोलू द्या, एक्सप्लेनेशन कमी, ॲक्शन जास्त. 10 लोकांच्या मतापासून स्वतंत्र व्हा. लोकांचं काम आहे बोलणं. तुम्ही काहीही केलं तरीही बोलतील, तुम्ही काही नाही केलं तरीही बोलतील. जर तुम्ही प्रत्येक ओपिनियनला महत्त्व दिलं तर तुमचं स्वतःचं आयुष्य जगू शकणार नाही. सायलेंटली कॉन्फिडंट बना. जेव्हा तुम्ही लोकांच्या मतापासून मुक्त होता. 11 सीमारेषा बाउंड्रीज ठेवा. शांत लोकांना लोक गृहीत धरतात कारण ते काही बोलत नाहीत. पण लक्षात ठेवा, शांत असणं म्हणजे टॉलरेट नाही. तुमच्या आयुष्यात कोण किती आत येणार आहे हे तुम्ही ठरवा. रिस्पेक्ट नाही, ॲक्सेस नाही. सिम्पल रूल. 12 तुलना करणं बंद करा. लोक तुम्हाला दुखवतात कारण तुम्ही स्वतःची तुलना करत बसता. कंपॅरिझन म्हणजे कॉन्फिडन्सचा शत्रू. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुमची गती तुमची आहे. जेव्हा तुम्ही तुलना थांबवता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने शांत होता. 13 शांतपणे स्वतःला अपडेट करा. जगातला सांगत बसू नका की तुम्ही बदलत आहात. जस्ट चेंज. स्किल वाढवा, नेटवर्क वाढवा, माइंडसेट बदला. सायलेंट अपग्रेड हा सर्वात मोठा शॉक असतो. लोकांना तेव्हा कळतं हा किंवा ही आता जुना राहिला नाही. 14 सोडून देण्याची कला शिका. सगळ्यांशी जिंकायचं नसतं, काही लोकांना सोडून द्यायचं असतं. आर्ग्युमेंट जिंकून रिलेशनशिप हरवण्यापेक्षा शांत राहून स्वतःला जिंकणं जास्त महत्त्वाचं. लेट गो म्हणजे हार नाही, तो मॅच्युरिटी आहे. मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही उपयोगी वाटला असेल तर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आता शांत राहून मजबूत बनणार आहात, तर तुम्ही ठरवलं असेल की आता लोकांच्या शब्दांनी तुम्ही तुटणार नाही, तर आताच लाईक करा. कारण तुमचा एक लाईक आम्हाला अजून मोटिवेशन देतो असेच पॉवरफुल व्हिडिओ बनवायला. शेअर करा त्या मित्राला, त्या भावाला, त्या बहिणीला ज्यांना आज या शब्दाची गरज आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळं कोणाचं आयुष्य बदलू शकतं. कमेंट करा, मी शांत आहे पण कमजोर नाही, किंवा सायलेंट पॉवर लिहा आणि तुमचं ॲटिट्यूड दाखवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण इथे मिळणार आहे ॲटिट्यूड, कॉन्फिडन्स, सेल्फ रिस्पेक्ट आणि सक्सेस माइंडसेट. बेल आयकॉन दाबा कारण पुढचा व्हिडिओ तुमचं अजून एका लेवलवर घेऊन जाणार आहे. लक्षात ठेवा, आवाज करणारे अनेक असतात पण शांत राहून मोठं करणारे फार कमी असतात. आपण त्यातलेच आहोत. जय हो तुमच्या सायलेंट पॉवरची.